नमस्कार, मी राजश्री. राजेश होममेडमध्ये आपलं पुन्हा खूप खूप स्वागत. आज आपण इथे आवळ्याचं लोणचं, मागे आपण जे बघितलं होतं आवळ्याचं लोणचं केलं होतं ते आवळे उकडून केलं होतं. आता आपण कच्चेच आवळे कापून त्याचं लोणचं करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 250 ग्रॅम आवळे घेतलेत. स्वच्छ धुवून त्याला आता असं व्यवस्थित अगदी पुसून, जराही पाणी न राहता पुसून त्याला आपण त्याचे बिया काढून कापं करायची आहेत, फोडी करायचे आहेत. सगळे आवळे स्वच्छ पुसून झालेले आहेत. आता ह्याच्या आपण इथे जे शीर असते तिथेच त्याचा काप करायचा, म्हणजे इझिली त्याच्या फोडी निघतात. अशा सगळ्या फोडी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आवळे एकदम ताजे आणि कडक घ्यायचे, त्यामुळे लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं. सगळ्या आवळ्यांच्या फोडी करून झालेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये हळद आणि मीठ ह्याला लावून ठेवूया. साधारण 1 ते 1.5 चमचा हळद आणि मीठ, 1 चमचा. हे व्यवस्थित मिक्स करायचे, सगळ्या फोडींना मीठ लागेल असं. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल हा व्हिडिओ, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मग अशा सोप्या आणि महत्त्वाच्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाते. आता हे आपण थोडं मुरत ठेवायचं आहे हळद आणि मिठामध्ये. तोपर्यंत आपण त्याचा मसाला करून घेऊया. आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आधी हे मी 2 चमचे मेथी दाणे घेतलेले आहेत. त्याच्यातच हे 2 चमचे अख्खे धणे घेतलेले आहेत, 2 चमचे बडीशेप आणि 1.5 चमचा राई घेतलेली आहे. राईचे डाळ काय म्हणतात ते, डाळ असेल तरी वापरली तरी चालेल, पण मी आता ही अख्खी राई वापरून त्याला क्रश करणार आहे. हे सगळं व्यवस्थित मंद आचेवर थोडं गरम होईपर्यंत शेकवायचं आहे. जास्त म्हणजे त्याला करपवायचं नाही आहे, अगदी म्हणजे कुरकुरीत जरा आपलं झालं पाहिजे वाटण, त्याच्यासाठी हे करायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटं हे परतवायचं आहे आणि लगेच मग बाजूला करून घ्यायचं आहे. आता हे थंड झालं की आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक करायचं आहे. जास्त एकदम पावडर नाही करायचे, ओबडधोबड करायचे. तोपर्यंत मी इथे गॅसवर तेल तापत ठेवते. इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. 1 वाटी तेल घेतलेलं आहे मी 250 ग्रॅम आवळ्यासाठी. हा माझा मसाला पण मिक्सरमध्ये वाटून झालेला आहे ओबडधोबड. आता आपण हे तेल अगदी व्यवस्थित तापलं की हिंग घालूया त्याच्यात. अगदी धूर निघेपर्यंत हे तेल तापवायचं आहे आणि त्याच्यातच हा मसाला घालायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे. हे आपलं थंड झालेलं आहे. तेलामध्ये आपण जे मसाला तयार केला होता तो थंड झालेला आहे. आता त्याच्यातच आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे,
4 चमचे मी लाल तिखट टाकते आणि हा 1 वाटी गूळ आहे, जवळ 60 ते 70 ग्रॅम गूळ आहे, तो ह्याच्यात टाकते. आणि त्याच्यातच हे आता आपले हळद मीठ लावलेले जे आवळे आहेत ते टाकते. चांगलं एकजीव करायचं याला. गूळ हळूहळू वितळून त्याचा चांगला रस होईल आणि मस्त एकजीव होईल ते मसाल्यामध्ये. मग आपण हे काचेच्या बरणीत भरून ठेवायचं. त्याला आपण काचेच्या बरणीत भरून ठेवूया. 1 दिवस मुरत ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवसापासून आपण ते खायला घेऊ शकतो. आणि जेवढं जुनं होईल हे लोणचं तेवढं खूपच चविष्ट आणि अगदी औषधी तयार होईल, कारण आपण याच्यात मेथी, धणे आणि बडीशेप घातलेली आहे. अगदी ॲसिडिटी, अपचन, जळजळ ह्याच्यावर खूपच हे उपयोगी आहे. रोज जेवणामध्ये 1 फोड तुम्ही खाल्लीत तरी पुरे. रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरातल्याच साहित्यामध्ये बनणारं लोणचं आहे हे. नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुमचं लोणचं कसं झालं ते. आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी राजी सोंबेडला तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.